अध्यक्ष आहेत का घरात? अगं बाई, भैया साहेब नमस्कार मामी. कार्यक्रम तिकडून तुम्ही इकडं कसं काय आलाय? होय ते जरा काम होत. मामा कुठे आहेत? आहेत की. बोलवा ना त्यांना. आवा काय ग? इकडे या की भैया आलेत. नमस्कार. नमस्कार. बोल की भैया. मामा ते सॉरी बरं का, काय तुम्हाला मामींकडनं निमंत्रण पाठवलं. नाही नाही तसं काय नाही, ठीक आहे. हा मामा ते जरा तुमच्याकडे महत्वाचं काम होतं. माझ्याकडं? हा काय? टॅलेंट. हा मामा, भैयांची अशी इच्छा आहे की आजच्या सुपारीच्या कार्यक्रमात तुम्ही आणि मामींनी सगळं करावं. का? अहो तुम्हाला तर माहितीच आहे की मला वडील नाही येत. ताईसाहेब आणि दाजी पण येऊ शकणार नाहीत. तेव्हा घरचं माणूस म्हणून कुणीतरी तुमचा भाचा समजून तुम्ही प्लीज ही जबाबदारी स्वीकारावी अशी मला वाटतं. अरे पण मी हा आता पण नाही बिण नाही. आता आपल्या मामींनी माझ्या लग्नासाठी किती प्रयत्न केले आणि तसं बघायला गेलं तर तुमचा अजय आणि मी एकत्र खेळलो वाढलो. जसं तुम्हाला त्यो तसाच मी पण. तवा नाही नका म्हणू प्लीज. अरे तसं नाही, पण मी काय. होय होय, आता भैया एवढं म्हणतात तर बर ठीक आहे. मामा थँक्यू. बरं अरे राहू दे राहू दे. नाही मामा खरंच थँक्यू. मामी थँक्यू. जीजी येतो ग. हा हा मामी तुम्ही आणि मामा व्हा पुढं, मी आईसाहेबांना घेऊन येतो. होय होय. मामा या बर का. जीजे येतो ग. चला आवर की. किती आहे? झालं की. काय झालं की? एक तासभर ऐकतोय झालं की होत तर काहीच नाही. मी काय सारखं घोड्यावर बसल्यावर करतो. थांबा की जरा, आवडते किती. तू का रे म्हणे आवरती किती? तुझ्या नादाला लागून तिची बी ढकल गाडी झाली या. एक तासभर झाला आवरती या. आय एवढ्या गडबडीने कुठून निघालाय तुम्ही? घ्या गावात काय चाललंय हे बी माहित नाही साहेबांना. काय चाललं गावात? सांगा साहेबांना कुठं चाललोय ती. अरे शितलीच्या लग्नाची आज सुपारी नाही का? हा होय. शक्यच नाही. का? शीतलचं लग्न ठरतंय आणि मला माहित नाही. असं होऊच शकत नाही. तुला विचारल्याशिवाय त्यांच्या घरातलं पान बी हलत नाही म्हणकी. तसं काय नाही. आय तू खरंच सांगतेस? अरे होय की, खरंच सांगते या. आजनं सांगितलं कसं नाही? तुम्ही मला एप्रिल फुल करताय काय? अरे एप्रिल फुल कशाला करू? खरंच आहे. वर्ग कोण आहे आय? मला काय माहित नाही, पण पुष्पाच्या सांगण्यावरून मला असं वाटतंय की भैया साहेब असावा म्हणून. काय? होय. भैया संग शीतलचं लग्न ठरतंय वय? हा का रे? काय झालं? असं कसं झालं? असं कसं म्हणजे? म्हणजे भैयाचं शीतलचं लग्न ठरतंय आणि शीतल कशी तयार झाली? कशी झाली म्हणजे? भैयासारखं चांगलं स्थळ मिळालं तर ती कशाला नकार देईल? समजा काय शीतलच्याच पसंतीनं चाललंय. अगं पण त्याच्या काय नादाला लागली आहेस? आज तुला तरी नक्की माहिती आहे का नवरा मुलगा भैया आहे का दुसरा आणि कुणी आहे? होय. चल चला. असं कसं झालं असेल? हाजाला माहितीये का?
तिला करतो. मामा काय एवढी तयारी करतोय? आजानं मला सरप्राईज द्यायचं तर ठरवलं नाही ना? मामालाच विचार. मामा ए रावल्या, हा एवढं लेट होईल का? जितू काका नेमकं काय आहे? अरे कुठल्या गावात असतोस तू? आज शितलीच्या सुपारीचा कार्यक्रम आहे. कुणा सांगाय? वर्गा तुझ्या ओळखीचाच आहे. मग कोण आहे तू सांगा की. अरे कोण आहे म्हणजे? अरे गुरुजी थांबा, आलो मदतीला. मला कोणच काय नीट सांग ना. राहुल्या केवढा उशीर? आप्पा पोरगा कोण आहे ती सांगा की मला. पोरगा आपल्या गावातलंच आहे. तुला जर नाव सांगितलं ना तर धक्काच बसेल. मग कोण आहे ती सांगा की. अरे आपल्या उज्ज्वल बँकेचे संचालक हर्षवर्धन देशमुख. काय? बघ बसला ना धक्का. अरे असं स्थळ शोधून तरी भेटेल का आपल्या शितलीला? आप्पा शीतल कुठं आहे? अरे ते आवरतीये. मला तिला भेटायचं आत्ता. आल्यावर भेट. अहो नाही, लय अर्जंट आहे. तू मला कामात मदत करणार असतील तर कर, नाहीतर तिकडे बाजूला थांब. तर मध्ये मध्ये करू नको सारखा. ना ना मला शीतलला भेटायचं आहे. अरे आवरती येते. टॅलेंट रावल्या काहीतरी गोळ घालणार आहे बघ. याला बहुतेक नाव कळले. त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. अहो ना ना मला महत्वाचं बोलायचं शीतल संग. राहुल्या तुझं आहेच का अजून? ना ना पुरींचं आवरलं का? येतील आता सगळ्या जणी खाली. अहो ना ना राहुल्या आपण नंतर बोलू. भैया साहेब नमस्कार.